नवनीत नाम सुन के क्या लगा? फ्लावर आहे? फ्लावर नाही, हम फायर आहे, फायर. हा डायलॉग ऐकून तुम्हाला समजलं असेल आज आपण कोणाबद्दल आणि कोणत्या मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. बरोबर ओळखलं, अमरावती लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघाच्या खासदार सध्या आहेत त्या नवनीत राणा. गत निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्या या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. परंतु गेल्या काही वर्षापासून त्या भाजपच्या फेवरमध्ये जाताना दिसत आहेत. त्यामुळे राणा यंदा भाजपातून अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. भाजपची साथ त्यांना या मतदारसंघातून मिळाली तर त्याचा फायदा त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधून एक नेते पक्ष सोडत महायुतीमधील विविध पक्षात जात असल्याने महाविकास आघाडीची ताकद दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. परंतु येणाऱ्या काळात महाविकास आघाडीसोबत जर वंचित बहुजन आघाडीचे सूत जुळले तर मात्र महाविकास आघाडीची ताकद संपूर्ण राज्यात प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. वंचितमुळे गत निवडणुकीमध्ये झालेला तोटा भरून निघत बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता आहे. गत निवडणुकीमध्ये वैयक्तिकरित्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळाली नव्हती. परंतु वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसला होता. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुका समोर ठेवून महाविकास आघाडी वंचितला आपल्यासोबत घेण्यासाठी प्रचंड आग्रही आहे. त्या अनुषंगाने चारही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या बैठका देखील पार पडल्या आहेत. त्यानुसार वंचित बहुजन आघाडी ही 6 ते 7 जागांची मागणी करत असल्याचे समजते. त्यापैकी वंचितचा डोळा असणारा एक मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून महाविकास आघाडीला जर वंचितची साथ मिळाली तर भाजप आणि नवनीत राणांसाठी ही धोक्याची घंटा असू शकते. परंतु या मतदारसंघातून महाविकास आघाडीतून कोणता पक्ष लढेल हे अजून नक्की नाही. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीतील कोणता पक्ष लढेल की वंचितच्या वाट्याला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा SC म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव असा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेस व शिवसेना त्याचबरोबर बच्चू कडूंची प्रहार संघटना आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि वंचितची ताकद दिसून येते. या मतदारसंघाचा भौगोलिक आढावा घ्यायला गेलं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बाडनेर, अमरावती, दिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी बडनेरमधून नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत. अमरावतीमधून काँग्रेसच्या सुलभा गाडगे, दिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यामधून बळवंत वानखेडे हे सर्व काँग्रेसचे आमदार आहेत. तर मेळघाटमधून प्रहार जनशक्तीचे राजकुमार पाटील आणि अचलपूर मतदारसंघातून प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू हे स्वतः आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेस आणि प्रहार जनशक्तीची ताकद हे विधानसभेच्या आमदारांच्या संख्येवरून दिसून येते. या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघात वैयक्तिकरित्या भाजपचा एकही आमदार नाही. एकंदरीत या मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद कमी दिसून येते. गत लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणा या अपक्ष खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या. परंतु पुढील काळात त्यांचा ओढा महायुतीकडे आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने भाजपकडे जास्त ओढला गेला. त्यामुळे येत्या निवडणुकीत या मतदारसंघातून राणा या भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरण्याची जास्त शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुतीचे घटक असलेलेच बच्चू कडू देखील या मतदारसंघासाठी प्रचंड आग्रही. ते देखील या मतदारसंघातून प्रहार जनशक्तीचा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीकडून ही जागा कोणाला मिळणार हे महत्त्वाचं आहे. परंतु महायुतीमधून सध्या नवनीत राणांची ताकद जास्तीची दिसत आहे. त्यामुळे राणा याच महायुतीकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून अजूनही कोणता पक्ष इथून निवडणूक लढणार हे निश्चित नाही आहे. परंतु राणांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडे सध्या तरी ताकदवर चेहरा दिसून येत नाही. प्रामुख्याने या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा चांगला असा बलबाला आहे. तसेच काँग्रेसचे 3 आमदार देखील याच मतदारसंघातून निवडून आलेत. परंतु नवनीत राणांना टक्कर देण्यासाठी जो चेहरा हवा आहे तो सध्या तरी काँग्रेसकडे दिसत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून महाविकास आघाडीतील इतर पक्ष किंवा वंचित बहुजन आघाडीला ही जागा दिली जाऊ शकते. गत लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून वंचितच्या उमेदवाराने जवळपास 65,000 मते घेतली होती. तसेच या मतदारसंघात मुस्लिम आणि मागास प्रवर्गातील मतदारांची संख्या ही जास्तीची दिसून येते आणि बऱ्यापैकी सेक्युलर विचारांचे मतदार या मतदारसंघामध्ये दिसून येतात. त्याचा फायदा एकंदरीत वंचित बहुजन आघाडीला होण्याची शक्यता दिसून येते.
त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमधून वंचित बहुजन आघाडीला जर ही जागा देण्यात आली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची चिन्ह आहेत. परंतु ही जागा वंचितला मिळते का हे पाहावं लागेल. या मतदारसंघाचा राजकीय इतिहास जर आपण पाहिला तर हा मतदारसंघ प्रामुख्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दिसून येतो. सुरुवातीला अनंत गडे यांच्या रूपाने सेनेने 3 वेळा या मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला होता. तर पुढे 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सेनेचेच आनंदराव अडसूळ हे सलग 2 टर्म लोकसभेवर निवडून गेले होते. परंतु 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळेस नवनीत राणा या मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. तिथून पुढे या मतदारसंघावर राणांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. तर याउलट आनंदराव अडसूळ यांची ताकद आणि जनसंपर्क हा या मतदारसंघातून हळूहळू कमी होत गेला. सध्या ते राजकारणातून निवृत्त दिसत आहेत आणि त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ हे थोडेफार सक्रिय दिसत आहेत आणि ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. त्यामुळे अडसूळ गट देखील या निवडणुकीत उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अप्रत्यक्षरित्या नवनीत राणांना काँग्रेसची देखील साथ मिळाली होती. त्यामुळे काँग्रेस विचारी मतांची मदत नवनीत राणांना गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाली होती. परंतु नंतर सततची उद्धव ठाकरेवर टीका, अचानक बदललेली हिंदुत्ववादी फेवर, हनुमान चालीसा पठण यांसारख्या गोष्टीमुळे राणा संपूर्ण राज्यभरात गाजत गेल्या. परंतु त्यांच्या या भूमिकेचा या मतदारसंघावर काय फरक पडणार हे येत्या निवडणुकीत आपणाला दिसून येईल. या संपूर्ण मतदारसंघात राणांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून मजबूत चेहरा उतरवणे गरजेचे आहे. कारण नवनीत राणांनी या मतदारसंघात स्वतःचं एक वर्चस्व तयार केलं आहे. तर दुसरीकडे त्यांचे पती रवी राणा हे देखील याच मतदारसंघामधील आमदार देखील आहेत आणि त्यातच भाजपची ताकद त्यांना यंदा मिळाल्याने या सर्व गोष्टीचा फायदा नवनीत राणांना होताना दिसेल. पण जर बच्चू कडू यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यांनी जर बंड केले तर ते राणांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत बच्चू कडू सर्व हेवेदावे विसरून राणांना समर्थन करणार की स्वबळावर ही निवडणूक लढवत बंड करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्या या मतदारसंघातून महायुतीकडून नवनीत राणा यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर महाविकास आघाडीमधून अमरावतीची जागा कोण लढणार हे येत्या काळात समजून येईल. ही जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडी किंवा शिवसेनेला मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा विरुद्ध महाविकास आघाडीतील कोणता पक्ष असेल हे अजून निश्चित नाहीये. एकूणच अमरावती लोकसभा मतदारसंघाचा सध्याचा अभ्यास करायला गेलं तर राणांसाठी थोडी खुशी आणि थोडी गम आहे. परंतु महाविकास आघाडीला जर वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली किंवा महाविकास आघाडीतून इथं वंचितचा उमेदवारच मैदानात उतरला तर राणांसाठी मात्र ही निवडणूक जिंकणं ही अतिशय अवघड होऊन बसेल. एकंदरीत या मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा असेल आणि या मतदारसंघातून कोण पुढचा खासदार होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.